नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। बारामती लोकसभा निवडणुकीमधून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता, शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता, फडणवीसांच्या मध्यस्थीला मोठं यश। नवनीत राणांचा भाजपामध्ये प्रवेश, नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीमध्ये लोकसभा लढणार, नवनीत राणा आज फडणवीसांची भेट घेणार। उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं नाही, नवनीत राणांना हरवणं हे टार्गेट, अमरावतीतून चांगलाच उमेदवार निवडून आणणार, नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शिंदेगडाचे आनंदराव अडसूळ अमरावतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम, आनंदराव अडसूळांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध। वर्ध्यातून लोकसभा लढण्यासाठी बच्चू कडूंची चाचपणी सुरू, बच्चू कडूंनी वर्ध्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली, प्रहारच्या बैठकीमध्ये वर्ध्यातून निवडणूक लढण्याबाबत निर्णय होणार। आज महायुतीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता, शिंदेगड आणि अजित पवार गटाचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। मवियाची आज मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक, पेच असलेल्या जागांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार, वंचितच्या पहिल्या यादीनंतर मवियाच्या भूमिकेकडे लक्ष। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लढणार, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात, नारायण राणेंना उमेदवारी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक, साताऱ्याच्या उमेदवाराची उद्या पवार घोषणा करण्याची शक्यता, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या नावाची चर्चा। रामटेकमध्ये वंचितनं 2 उमेदवारांना दिले एबी फॉर्म, शंकर सहांदे, किशोर गजभियेंना वंचितकडून एबी फॉर्म, प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष। बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस बैठक घेणार, उद्या इंदापूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक, फडणवीसांची यापूर्वी हर्षवर्धन पाटलांसोबत 2 वेळा बैठक। यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळींच्या नावाची चर्चा, भावना गवळींचं नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सध्या संजय राठोड, भावना गवळींमध्ये जागेवरून रस्सीखेच। बीड मतदारसंघाबाबत पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट, बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी, बीड लोकसभा मतदारसंघासंदर्भात मुंबईमध्ये आज बैठक। पुण्यामध्ये मविया पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठाकरे गट आक्रमक, कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेला काम करू, ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा। काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंविरोधात हायकोर्टामध्ये याचिका, रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान, जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। राज्यामध्ये स्वबळावर मोदी सरकार येणारच, सरकार स्थिर पाहिजे, मोदीच पंतप्रधान असावेत ही जनतेची इच्छा, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाही, देशाचा निधी हा माझा नाही, एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा आज अंबाजोगाई दौरा, योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च, शहरामध्ये शांतता ठेवण्याचं आवाहन। पुण्यामध्ये पुन्हा कोयता वॉर, जुन्या वादातून 5 ते 6 जणांकडून एकावर कोयत्यानं वार, येरवाडा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। रत्नागिरीच्या लांजामध्ये शिमग्याचा उत्साह, ग्रामदैवत धावबांच्या पालखी भेटीचा सोहळा, शिमगोत्सव सोहळ्याला हजारो भाविकांची गर्दी। निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना डिस्चार्ज, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ड्युटी नाही, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। शिव नायर रुग्णालयामध्ये वर्षभरानंतर नवी सिटी स्कॅन यंत्रणा सुरू झाल्यानं गरीब रुग्णांना दिलासा मिळणार। मुंबईतील 1000 घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत निघण्याची शक्यता, निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची म्हाडा उपाध्यक्षांकडून पाहणी, आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न। अवघ्या 4 दिवसामध्ये मुंबई पालिकेसमोर 2287 कोटी मालमत्ता कर वसुलीचं आव्हान, कर थकबाकीदारकांनी तातडीनं मालमत्ता कर भरावा, पालिकेचं आवाहन। रहिवासी मिळकत धारकांनी थकीत मालमत्ता कर तत्काळ भरावा, थकीत कर भरला नाही तर पाणी बंद होणार आणि घर जप्त होणार, पिंपरी चिंचवड पालिकेचा इशारा। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेकडून अनोख्या पद्धतीनं कर्ज वसुली, थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवून गांधीगिरी पद्धतीनं थकबाकी ताबडतोब भरण्याचं आवाहन। शिव उड्डाणपुलाचं पाडकाम परीक्षांमुळे लावणीवर, 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर पाडकाम सुरू करण्याचं निश्चित। एनआयची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे, महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी नियुक्ती। 18 महिन्यामध्ये 28 कोटी 10 लाख ज्येष्ठ नागरिकांचा एसटीनं मोफत प्रवास, प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला 1444 कोटी रुपये अदा। पुण्यामध्ये धुळवडीला 1301 जणांवर कारवाई, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाचा कडक बंदोबस्त। लोकसभेनंतर महापालिकेची निवडणूक घ्यायची असेल तर आतापासूनच प्रभाग रचना तयार करणं आवश्यक, महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र।
पुण्याच्या मुळशीमधील महाळुंगे गावातील मवियाच्या पदाधिकाऱ्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. मतदार यादीमध्ये अनेक नावं गुजराती भाषेमध्ये असल्यानं यादीमध्ये बोगस मतदार असल्याचा संशय. तुकाराम बीज निमित्त पुण्याच्या भोरमध्ये विठ्ठल मंदिर फलकेवाडी यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये भव्य ग्रामप्रदक्षिणा. पंचक्रोशीमधील वारकऱ्यांसह महिला वर्ग सहभागी. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील 10वी 12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया सुरू. कडून शिष्यवृत्ती तरतुदीच्या रकमेचं गाजर. सन 2022-23 मधील तरतुदींपैकी निम्मीच रक्कम खर्च. यंदा रकमेमध्ये मोठी कपात. पिंपरी चिंचवडमध्ये जप्त वाहनांच्या ई लिलावातून 39 लाखांचा महसूल जमा. विविध गुन्ह्यांतर्गत ठेवलेल्या वाहनांचा लिलाव.